हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 3 म्हणजे तिसरीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील 1.7 अ हॅपी डे इन द पार्क या पाठाची रीडिंग आणि त्याचे असाइनमेंट्स आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या पाठाच्या सुरुवातीला आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे विचारलेली आहेत. पहिला, डू यू नो What do we do in the park? म्हणजे आपण पार्क मध्ये काय करतो त्याचं उत्तर लिहूयात. We play, walk, read books and enjoy nature in the park. सेकंड आहे, What things do we see in the park? त्याचा आन्सर, We see trees, flowers, birds, benches, pond and children in the park. थर्ड क्वेश्चन आहे, व्हाय डू वी विजिट अ पार्क? म्हणजे आपण पार्कला का जातो? उत्तर, वी विजिट अ पार्क फॉर फन, एक्सरसाइज अँड फ्रेश एअर. क्वेश्चन ए आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड डिस्कस इट विथ युअर फ्रेंड. इथे हे चित्र दिलेलं आहे, ते तुमच्या मित्रांसोबत तुम्ही चर्चा करायची आहे. तुम्ही पण पार्कमध्ये गेल्यावर अशीच मजा करतात ना. मग सांगायचं आहे की बघा बरं, हा मुलगा काय करतोय, हा दिव्यांग आहे हो ना. मग तो मस्त खुर्चीत बसून पतंग उडवतोय. हा मुलगा मँगोज म्हणजे झाडावर चढलेला आहे आणि मँगोज काढतोय. ही मुलगी लपाछपी खेळते. ही मुलगी छानशी अशी काय करते बरं, बदकांना खाऊ घालते. आणि नंतर ही मुलगी पुस्तक वाचत आहे. अशा प्रकारे हे जे चित्र दिले त्यावर तुम्ही छानशा गप्पा मारायच्या आहेत तुमच्या फ्रेंड्ससोबत. चला तर मग पुढे बघूयात. बी, लेट्स रीड. बघा इथे वाचन करायचं आहे, रीडिंग करायची आहे, पण ती कशी आहे बरं, सगळीकडे शब्द नाही आहेत तर काही ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत. मग पिक्चर्स बघून आपण पिक्चर्सचे ऑब्झर्वेशन करून आपण त्याबद्दलचा वर्ड इथे बोलायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित रीडिंग करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. बी, लेट्स रीड. इट इज अ ब्राईट सनी डे. The children are playing happily in the park. पार्कचं चित्र आहे म्हणून पार्क बोलायचं. रेखा is sitting on a bench and reading a book. Amar is riding his bicycle on the path. म्हणजे अमर काय करतोय तर रस्त्यावर सायकल चालवतोय. विकास is playing with a white cat. सीमा is feeding the ducks near the pond. Mira is behind the tree and smiling. मीरा कुठे आहे, झाडाच्या मागे आणि हसत आहे. आसिफ is sitting on the tree. आसिफ कुठे आहे बरं तर झाडावर चढलाय. and picking mangoes. आंबे काढत आहे, आंबे तोडत आहे. picking म्हणजे. John is flying a colorful kite in the sky. Everyone is enjoying the lovely day together. अशा प्रकारे आपण इथे रीडिंग केलेलं आहे. पुढे पाहूयात काय आहे. सी आहे, कंप्लीट अ शॉर्ट पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन लाईन्स. काही लाईन्स दिलेले आहेत आणि तशाच आपल्याला पुढे 2 लाईन्स लिहायचे आहेत आणि शॉर्ट पोएम बनवायची आहे. चला तर मग सुरुवात करूयात. हॅपी ट्रीज, हॅपी बर्ड्स. पुढे आपण लिहूयात हॅपी चिल्ड्रन, हॅपी वर्ल्ड. बघा आता इथे ह्या 2 ओळी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लिहू शकतात. इथे मी उदाहरणादाखल तुम्हाला दिलेला आहे. सेकंड पोएम आहे, द ट्रीज आर डान्सिंग, द सन इज शायनिंग. पुढे लिहूयात, द बर्ड्स आर सिंगिंग, द चिल्ड्रन्स आर प्लेइंग. तर अशा प्रकारे आपण शॉर्ट पोएम हे बनवलेले आहेत. पुढे आहे डी, थिंक अँड पुट टिक फॉर करेक्ट ॲक्शन. करेक्ट म्हणजे योग्य उत्तर असेल, योग्य ॲक्शन असेल, कृती असेल तर आपल्याला टिक करायचं आहे. चुकीचं असेल तर क्रॉस करूयात. पहिलं आहे यूज द डस्टबिन म्हणजे कचरापेटीचा वापर करा. बरोबर आहे, टिक करूयात. कट द ट्रीज, झाडे कापायची का मुलांनो? नाही, म्हणून ही रॉंग ॲक्शन आहे, त्यामुळे इथे आपण क्रॉस करूयात. प्लग द फ्लावर्स, फ्लावर्स तोडायची नाहीत, म्हणून इथे पण हे क्रॉस करूयात. टेक केअर ऑफ प्लांट्स, बरोबर, झाडांची काळजी घ्यायची म्हणून इथे टिक करूयात. ब्रेक द ब्रांच,
फांद्या तोडायच्या का झाडांच्या? नाही, म्हणून क्रॉस. आणि कीप द पार्क क्लीन स्वच्छ ठेवायचं, तर बरोबर, म्हणून इथे टिक करूयात. पुढे ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द रिलेटेड वर्ड्स इन द गिवन बॉक्सेस. इथे छानसं असं छोटंसं पिक्चर दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे, आणि त्यामध्ये जे काही दिसते आपल्याला त्यांची नावं इथे लिहायची आहेत. बॉक्स दिलेले आहेत. आपल्याला इथे ट्री दिसतोय म्हणून इथे ट्री लिहूयात. बुशेस म्हणजे काय? छोटी छोटी इथे झुडपं दिसत आहेत म्हणून बुशेस लिहूयात. छोटंसं पॉन्ड आहे म्हणून पॉन्ड लिहूयात. आणि बेंच पण दिसतोय. आणि नंतर आपल्याला सगळ्यांना आवडते ती काय आहे? घसरगुंडी म्हणजे स्लाईड, ते पण इथे लिहूयात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या तुम्ही दुसरेही म्हणजे स्काय, क्लाउड असंही इथे लिहू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण 1.7 अ हॅपी डे इन द पार्क हा पाठ पाहिला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.